नमस्कार मित्रांनो, आज हा भूमीचा ब्लॉग आहे. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत आहात. आणि वाळूजला आम्ही आलेलो आहे. वाळूजला सत्यनारायण आम्ही कॅन्टीन चालू घेतलेली आहे. तर घराचं जिथं आम्ही शेड घेतलेलं आहे तिथं त्याचं सत्यनारायण करायसाठी आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता इथं पोळ्या चालू आहे. इथं आजी आहे, येईन येणार आहे ते बघा इथं बसलेले. इथं आत्या आहे, मम्मी पप्पा. तुम्ही बघू शकता इथं पोळ्या करणं चालू आहे. इथं आजी आहे, तिथं भाज्या करणं चालू आहे. तुम्ही बघू शकता तिथं पोळ्या झाले. आता पिठलं झालेलं आहे. ही आजी माझी बहिणी. भाज्या करणं चालू आहे, बघू शकता. बघा आता कंटेनर भरलेले आहेत आणि तुम्ही बघू शकतात ह्याच्यात मटकी आहे, आणि याच्यात पिठलं आहे वाटतं. बघू शकता ते पिठलं, बघू शकतात पिठलं आहे. आणि त्याच्यात भात आहे, याच्यात भात आहे, बघू शकतात तुम्ही. तर गाईस आता होती पूजा. पूजा चालू आहे आणि मी तुम्हाला आत्ताच कंटेनर दाखवले. हे बघू शकता इथं कंटेनर आहे आणि आमचे शेफ आहे आणि हे हेल्पर आहे ते, तुम्ही बघू शकता. आणि ह्यांनीच आज सगळं बनवलेलं आहे आणि हेच बनवणार आहे कारण की आमचे आचार्य आहे. आणि आता कंटेनर तुम्हाला दाखवलेले आहे. आता ओमनीत पूजा झाली की ओमनीत घेऊन जायचे आणि कंपनीत सर्व करायचे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा राहा आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. एक सत्यनारायण झालं की प्रसाद द्यायचा सगळ्यांना. प्रसाद दिला की मग जे कंटेनर आहे का त्या कंटेनरमध्ये वरण, भात, पिठलं आणि मटकी. तर तुम्ही दाखवत राहीन मी तुम्हाला, तर न स्किप करता व्हिडिओ बघत राहा. नैवेद्य काढतोय सत्यनारायण पूजेसाठी. आता देवाला वाहनतो. आता सरळ करते तिथे सगळ्यांना मी आलेलो आता घरी आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय गाईज.